आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील वाहतूक कोंडीला जबाबदार ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा बुलडोझर चाललाय. बसस्थानक परिसरातील अनधिकृत ओटे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली असून प्रशासनाने अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा दिलाय. मुख्य बसस्थानक रोड हा धुळे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. मात्र काही दुकानदारांनी दुकानाबाहेर रस्त्यावरच मोठे ओटे बांधून सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला होता आणि एसटी बसेससह हजारो वाहन चालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने आज धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. जेसीबीच्या साह्याने अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आणि रस्ता मोकळा करण्यात आला. या कारवाईनंतर बस स्थानक परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रश्न एकच, ही मोहीम केवळ आजपुरतीच मर्यादित राहणार की शहरातील इतर अतिक्रमणांवरही अशाच धडक कारवाया सुरू राहणार? ठामत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं केलेली दिसून येत आहेत. काल बसस्थानक परिसराची पाहणी केली असता या परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणं केलेली आढळून आली होती आणि महानगरपालिकेने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जी गटार व्यवस्था केलेली आहे तर त्यावर सुद्धा अतिक्रमणं करून ती बंद झालेली होती. यामुळे आज विशेष मोहीम राबवून या परिसरातले अतिक्रमणं हटवण्यात आलेले आहेत. यासोबत बसस्थानक परिसराचं सुशोभीकरण सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेलं आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक चौकामध्ये आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झालेली दिसून येतात. महानगरपालिका आता येणाऱ्या सोमवारपासनं संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशी मोहीम हाती घेणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमणं केलेली आहेत किंवा सार्वजनिक भुयारी गटर असेल किंवा ओपन गटर असेल त्यावर अतिक्रमणं केलेली असतील तर त्यांनी ती काढून घ्यावीत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये बंद टपऱ्यांचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. तर मी या सर्व टपरीधारकांना आवाहन करेल की ही मोहीम चालू होण्यापूर्वी आपल्या टपऱ्या आपल्या खाजगी जागेमध्ये हलवाव्यात, नाहीतर महानगरपालिकेमार्फत त्या जप्त करण्यात येतील. त्यासोबत पुढच्या आठवड्यापासून आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याच्या दुतर्फा ज्या केबल्स टाकलेल्या आहेत खाजगी कंपन्यांनी तर त्याविरुद्ध सुद्धा मोहीम हाती घेत आहोत. या केबलमुळे शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे, त्याचप्रमाणे धोकासुद्धा निर्माण झालेला आहे. या केबल्स खाली आल्यामुळे एखाद्या प्रवास करणाऱ्याला जीवित किंवा वित्तहानीचा धोका संभवू शकतो. तर ह्या केबल्ससुद्धा या सर्व कंपन्यांनी हटवाव्यात असं मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना आवाहन करतो. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.